नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील पीक विमा मंजूर झालेला आहे मित्रांनो. कोणत्या जिल्ह्याला 2,216 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे. 24 जिल्हे आहे मित्रांनो. यासाठी 2,216 कोटी रुपयाचा पीक विमा हा जाहीर झालेला आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, खरीप हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना पीक विमा शासनाने मंजूर केलेला आहे. आपल्याला माहीत असेल की पंतप्रधान पीक विमा योजना या योजनेअंतर्गत पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला पीक विमा हा दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना 25% पीक विमा मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर पीक विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्याला आतापर्यंत 1,960 कोटी वाटप करण्यात आलेले आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याची बाकी आहे अशा शेतकऱ्यांना देखील लवकरच पीक विमा दिला जाणार आहे मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांना सध्या पीक विमा वाटप सुरू आहे. त्यातच आतापर्यंत 634 कोटी रुपये इतका पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला आहे. ही माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. ज्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे ज्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी पिकाची पाहणी स्थानिक प्रशासनाकडून केलेली होती. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने लवकरात लवकर 25% पीक विमा द्यावा अशी सूचना देखील शासनाने दिलेली आहे. पीक विमा कंपन्याला शासनाने आदेश दिले होते की लवकरात लवकर शेतकऱ्याला 25% पीक विमा वाटप करावा. परंतु काही निर्णयाविरोधात अनेक पीक विमा कंपन्या यांनी अपील केले होते. परंतु ही अपील शासनाने फेटाळलेली आहे. आणि आता शासनाने पीक विमा कंपन्यांना असे आदेश दिलेले आहे की आपण लवकरात लवकर 25% पीक विमा शेतकऱ्याला वाटप करावा. आणि ज्या शासनाने सध्या जे हवामान तज्ज्ञ आहे यांची मदत घेऊन शेतकऱ्याचे पिकाची झालेली नुकसान यांची पीक विमा कंपन्याला समोर सिद्ध केलेले आहेत. त्यामुळे आता पीक विमा कंपन्याला लवकरात लवकर 25% पीक विमा हा शेतकऱ्याला वाटप करावा लागणार आहे मित्रांनो. परंतु अनेक पीक विमा कंपन्यांनी अजूनही शासनाने दिलेला आदेश पाळलेला नाही. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनी असे सांगितलेले आहे, जर की कंपनीने लवकरात लवकर पीक विमा शेतकऱ्याला दिला नाही तर पीक विमा कंपनीची रक्कम अजूनही वाढवण्यात येईल. कारण काही दिवसापूर्वी काही पत्रकारांनी धनंजय मुंडे यांना विचारले होते की महाराष्ट्रातील अनेक शेतकरी असे आहेत ज्यांना 1,000 रुपयेपेक्षा देखील कमी पीक विमा मिळालेला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्याला पीक विमा हा 1,000 रुपयापेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्याला देखील पीक विमा मिळायला हवा अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. आणि त्याची कारवाई लवकरच सुरू होणार आहे मित्रांनो. असे आदेश धनंजय मुंडे यांनी कंपन्याला दिलेले आहे. शेतकऱ्यांना मिळणारा पीक विमा याबद्दल विधानसभेत देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे. यामध्ये अनेक आमदारांनी प्रश्न उत्तराच्या तासामध्ये हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी धरून ठेवलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मार्ग लागणार आहे मित्रांनो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. यावेळी हे प्रश्न विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये मांडलेले गेले होते. त्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत लवकरात लवकर सकारात्मक भूमिका घेऊन आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्याला राहिलेला उर्वरित 25% पीक विमा लवकरात लवकर मिळणार आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पीक विम्याविषयीची संपूर्ण अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सांगत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.